राजकारण आणि काँग्रेस पक्षातून संन्यास घेतलेले काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांच्या घराखाली आज काँग्रेस समर्थकांची जोरदार घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणणाऱ्या नेत्याचा राजकारणात अशा प्रकारे शेवट होणं योग्य नसल्याचं म्हणत कार्यकर्त्यांनी या प्रश्नी पक्ष नेतृत्वाला लक्ष घालण्याचं आवाहन केलेलं आहे। आपण राजकारणामधून संन्यास घेतला असला तरीही सामाजिक कार्यामध्ये पक्षाला आपली गरज लागत असेल तर आपण मदत करायला तयार असल्याचं गुरुदास कामत यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पाहता कामतांचं संन्यास घेणं पक्षासाठी योग्य नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत शीतल म्हात्रे आहेत, नगरसेविका। आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया। मॅडम, हा राजीनामा तुमच्यासाठी किती धक्कादायक आहे? आज मला वाटतं माझ्यासाठी नाही, पूर्ण मुंबईसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी हा राजीनामा धक्कादायक आहे। कारण ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने 40 वर्षाहून अधिक वर्ष त्या पक्षाला दिले, पक्षाची बांधणी केली, संघटना बनवली आणि आज त्याने राजीनामा दिला म्हणून आम्ही सगळे म्हणजे शॉक तर झालेलोच आहेत, पण दुःखी पण आहोत की असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे कामत साहेबांनी। आणि आज आम्ही सगळे महिला, युथ, NSY, बेसिक सगळे लोक इकडे आलेलो आहोत तेवढ्यासाठी कामत साहेबांना विनंती करायला की तुम्ही जो काही निर्णय घेतलाय तो तुम्ही परत घ्या। कारण काँग्रेस पक्षाला आज कार्यकर्त्यांना, महिलाला, युथला आणि मुंबईला तुमची गरज आहे। 6 महिन्यावर जी आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि तुम्ही असा मोठा निर्णय घेतला तर कुठेतरी सगळ्या कार्यकर्ता आणि पक्षाला मोठा घात होईल असं आम्हाला माहिती आहे आणि त्या कारणाने आम्ही इकडे आलेलो आहेत। मुंबई काँग्रेसच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कार्यक्रम चालू आहेत किंवा ज्या पद्धतीने चांगल्या रीतीने आणखीन पक्ष बांधणी होऊ शकली असती ते न झाल्या कारणाने 40 वर्षाच्या वर ज्यांनी पक्षाला दिलेला आहे त्याला काही ना काहीतरी दुखवलं असेल। कारण एवढं मोठं डिसिजन एका परिवारामधनं जायचं, एवढं वर्ष दिल्यानंतर हे एवढा मोठा नेता एवढ्या सोप्या रीतीने नाही घेऊ शकत। मुंबई शहरामध्ये 606 खासदार निवडून आणणारा हा नेता आज तागात कोण झाला नाही। 40 वर्ष तपश्चर्या करून जर हे फळ मिळत असेल त्यांना फार दुःख होतंय। माझी विनंती आहे सन्माननीय सोनिया गांधी आणि राहुल गांधीजींना की तुम्ही मुंबई महानगरपालिका हे तोंडावर आलेलं आहे, जर असा पाऊल उचलला तुम्ही सन्माननीय गांधी कुटुंबांनी, वाईट गोष्ट आहे। आपण पाहिलं की सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा अपक्ष नगरसेवक असतील या सर्वांमध्ये कुठेतरी एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय। पण कार्यकर्त्यांशी बातचीत केल्यानंतर आपल्याला एक लक्षात आलं असेल की काँग्रेसचं स्थानिक पातळीवरचं म्हणजे मुंबई काँग्रेसचं स्थानिक पातळीवरचं जे संघटन आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने बांधलं गेलं असतं अशी एक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून उमटताना दिसते। म्हणजे एकंदरीत हा जो रोष आहे तो संजय निरुपम यांच्या विरोधातच असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अनिल सह वैभव परब, ABP माझा, मुंबई।